इंडक्शन कोर टाइप फर्नास. इंडक्शन कोर टाइप फर्नास. ओके, कोर टाइप इंडक्शन फर्नास किंवा इंडक्शन कोर टाइप फर्नास याच्यामध्ये काय राहतं, प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग सेपरेट राहते आणि कोरवर असते आणि त्या कोरमधून फ्लक्स लिंक होतात प्रायमरी टू सेकंडरी आणि EMF तयार होतो सेकंडरीला आणि करंट फ्लो होतो. जसा ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल आहे ना, सेम वर्किंग प्रिन्सिपल इथं वापरतो. ट्रान्सफॉर्मरला काय केलं जातं तुम्हाला माहिती आहे, काय असतंय, प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग, सप्लाय प्रायमरीला दिला फ्लक्स लिंक होऊन सेकंडरीला येतात. ओके, त्याच पद्धतीने एक भट्टी असते बघा, त्याच्यामध्ये कोर असते, याच्यामध्ये ही प्रायमरी वाइंडिंग आहे, ही तुमची सेकंडरी वाइंडिंग आहे आणि मध्ये आपण काय ठेवलंय, चार्ज ठेवलंय. मध्ये काय ठेवलंय, चार्ज काय कसं ठेवलंय, हीट प्रोड्यूस करण्यासाठी. चार्ज कसं ठेवलंय, हीट प्रोड्यूस करण्यासाठी, म्हणजे भाजून काढण्यासाठी. तर प्रायमरीला सप्लाय दिला तर काय होणार आहे, फ्लक्स लिंक होणार आहे सेकंडरीमध्ये सप्लाय येणार आहे आणि सेकंडरीमध्ये सप्लाय आला की ते सेकंडरी हिटेड अप होणार आहे. मग हे हीटिंग चेंबर आहे, तर रॅडिएशनने हे मटेरियल भाजून निघणार आहे. ओके, आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण स्पेशल अलॉय स्ट्रीप वापरतो, त्यांना आपण काय करतो, टेम्परेचर कंट्रोल करतो. बस एवढाच साधा वर्किंग प्रिन्सिपल आहे. येतं लक्षात. तर हे याला आपण इंडक्शन कोर टाइप इंडक्शन फर्नास म्हणतो. कन्स्ट्रक्शन बघा, इट कन्सिस्ट ऑफ आयर्न कोर. कोणतं कोर वापरतो आपण, आयर्न कोर वापरतो. द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग इज अरेंज ऑन आयर्न कोर. द हिटिंग चेंबर इज द इनर कोर ऑफ फर्नास. हिटिंग चेंबर मध्यभागी आहे आणि त्याच्यामध्ये काय ठेवलंय, चार्ज ठेवलंय. द चार्ज टू बी हीटेड इज केप्ट इन अ हिटिंग चेंबर. अ स्पेशल अलॉय स्ट्रीप इज प्रोव्हाइडेड in the chamber. Its permeability is different than the core material. कशाची, ह्या अलॉयची. ओके, आता बघा सप्लाय वर्किंग, वेन सप्लाय इज गिवन काय होणार आहे, प्रायमरीला करंट फ्लो होणार आहे, AC फ्लक्स प्रोड्यूस होणार आहे प्रायमरीमध्ये, त्या फ्लक्स सेकंडरीला लिंक होऊन सेकंडरीमध्ये EMF तयार होणार आहे. ओके, ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन करंट इज सर्क्युलेटेड इन सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरीला सप्लाय दिला, सेकंडरीमध्ये करंट गेला, ट्रान्सफॉर्मर सारख्या प्रिन्सिपलने. ओके, आणि आता सेकंडरी हिटेड अप व्हायला लागली की मग मध्ये जे मटेरियल आहे ते हिटेड अप होणार आहे, भाजून निघणार आहे आणि हीट पासेस थ्रू जॉब म्हणजेच काय, चार्ज, ज्याला आपल्याला गरम करायचे त्याला, आणि ते रॅडिएशननी हिटेड अप होणार आहे आणि अशा पद्धतीने मटेरियल भाजून निघणार आहे. सो इट इज वर्किंग. पण त्याला कंट्रोल करणं, अ स्पेशल अलॉय स्ट्रीप इज प्रोव्हाइडेड विथ डिफरंट परमेबिलिटी दॅन द कोर मटेरियल टू कंट्रोल द टेम्परेचर. टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीचे अलॉय मटेरियल वापरतो. ते मटेरियल काय करणार आहे रे, टेम्परेचर कंट्रोल करणार आहे. बघा, इट कॉजेस चेंज ऑफ फ्लक्स लिंक इन EMF. हे काय करणार आहे, चेंज ऑफ फ्लक्स लिंकला चेंज करतील. फ्लक्स लिंक चेंज झाल्या की करंट चेंज होईल, करंट चेंज झाला का टेम्परेचर चेंज होईल. समजा फ्लक्स लिंक वाढल्या, करंट वाढेल, टेम्परेचर वाढेल. फ्लक्स लिंक कमी झाल्या, करंट कमी होईल, टेम्परेचर कमी होईल. तर अशा पद्धतीने टेम्परेचर कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहे, ह्या अलॉय स्ट्रीप करणार आहेत. येते लक्षात. डिफरंट टाइप ऑफ स्ट्रीप विथ अलॉय कॉम्बिनेशन इज यूज फॉर द टेम्परेचर कंट्रोल. A temperature variation between 400 degree Celsius to the 1000 degree Celsius can be obtained. आणि कुठं वापरतो आपण, हीट ट्रीटमेंटसाठी, फक्त हीट ट्रीटमेंटसाठी वापरतो. एखाद्या मटेरियलला जर हीट ट्रीटमेंट द्यायचं असेल, भाजून काढायचं असेल तर त्यासाठी आपण ते वापरतो. इथं लक्षात. सो राईट डाऊन. कोर टाइप फर्नास पाहिला, आता कोरलेस टाइप ऑफ फर्नास बघायचं. लक्ष द्या, नंतर लिहित बसा. तो कोरलेस टाइप फर्नासमध्ये कोर आहे का रे, कोरच नाही. कोरलेस टाइप फर्नासमध्ये कोरच नाही, म्हणून त्याला कोरलेस टाइप फर्नास म्हणायचं. ओके, कोर इज नॉट प्रेझेंट. बघा, इट डझंट हॅव एनी कोर.
आयन कोर आहे किती नाही, कोणतंच कोर नाही, कोर नाही. आणि प्रायमरी इज मेड अप ऑफ थिक सराउंडेड कंटेनर. प्रायमरीला काय रे, प्रायमरीच नाही दिली का आपण, ही प्रायमरी इंडक्शन कॉईल म्हणजे तुमची प्रायमरी. ओके, तर हे जे दिसतंय ना तुम्हाला अशा पद्धतीची प्रायमरी आहे, सर्क्युलेटिंग प्रायमरी. येतं लक्षात. बघा, चार्ज इज टू बी हिटेड इज केप्ट इन द कंटेनर ॲक्ट ॲज अ सेकंडरी. मग हे काय रे, रिफ्रॅक्टरी मटेरियल आहे, ही सेकंडरी आहे. ही जी एक कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये चार्ज ठेवलं आहे, चार्ज काय सेकंडरी आहे. हे काय रे, चार्ज, आणि ती चार्ज काय सेकंडरी आहे, ते कंटेनरमध्ये ठेवलं आहे. ओके, सो प्रायमरी म्हणजे काय, इंडक्शन कॉईल, जी की जाड स्ट्रीप आहेत इंडक्शनच्या, इंडक्शन कॉईल आहे आणि जाड कंडक्टर आहेत आणि ते असे सराउंडेड आहेत. आणि मध्यभागी काय केलं आहे, एक रिफ्रॅक्टरी मटेरियल आहे आणि त्याच्या आतमध्ये एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये चार्ज ठेवलेत जे सेकंडरी म्हणून काम होणार आहे. मग प्रायमरीला सप्लाय आला तर काय होईल, सेकंडरीला फ्लक्स लिंक होतील आणि सेकंडरी कंडक्टिंग मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये EMF तयार होऊन करंट फ्लो होऊन ते मटेरियल भाजून निघत. बघा, वेन प्रायमरी चार्ज लार्ज करंट अँड इट इज हिटेड अप. ओके, प्रायमरीमध्ये करंट फ्लो झाला, इट कॅरी लार्ज करंट आणि ते हिटेड अप होणार आहे. आता टेम्परेचर सेफ लिमिटमध्ये राहण्यासाठी आपण काय करणार आहे, याच्यामधून हे जे आयन लॅमिनेटेड कोर आहे, हॉलो कोर, त्याच्यामध्ये काय करणार आहेत, वॉटर सर्क्युलेट करणार आहेत. पहा, स्ट्रिप कंडक्टर आहे, स्ट्रिप कंडक्टर म्हणल्यावर हिटिंग होणार आहे आणि लार्ज करंट असल्यामुळे हिटिंग होणार आहे. मग हे बाहेर हे होऊ नये म्हणून आपण काय करणार आहे, याच्यामध्ये वॉटर सर्क्युलेट करणार आहे. ओके, टेम्परेचर कंट्रोलसाठी. ओके, बघा, रिफ्रॅक्टरी मटेरियल लाइनिंग इज प्रोव्हाइडेड टू रिड्यूस हीट लॉस. रिफ्रॅक्टरी मटेरियल इज प्रोव्हाइडेड टू रिड्यूस हीट लॉस. लक्ष द्या, हे आयन लॅमिनेशन आहे, हे आउटसाइड या, हे कोर नाही आहे. कंडक्टर तर असे कोरच नाही, याच्यात कोरच नाही आहे, हे आयन लॅमिनेटेड कोर नाही आहे, लक्षात घ्या. इथं बरेच जण धोका खातात की हे लॅमिनेटेड कोर आहे, असं नाही आहे. आयन कोर आहे, आयन लॅमिनेटेड म्हणजे कोर, कोर नाही. हे कोर तर प्रोटेक्शनसाठी आहे. ओके, हे कंडक्टर हॉलो आहे, हे कंडक्टर हॉलो आहे. बऱ्याच वेळेस इथं ट्यूब स्टाईक स्ट्रक्चर असतं, त्या ट्यूबमधून वॉटर सर्क्युलेट करतो आपण, का, हीट कंट्रोल करण्यासाठी. कारण प्रायमरीला सप्लाय दिला तर हीट तयार होणार आहे भरपूर. हे लॅमिनेटेड कोर आहे प्रोटेक्शनसाठी आणि याच्यामधून करंट तर फ्लो होणार आहे, पण करंटच्या हे कंडक्टरच हॉलो असल्यामुळं त्याच्या आतमधून पाणी सर्क्युलेट करणार आहे आपण. पाणी सर्क्युलेट केल्यावर काय होईल रे, ते टेम्परेचर कंट्रोल करण्याचं काम करेल. आता सप्लाय गेला तो सेकंडरीला लिंक होईल, सेकंडरीमध्ये EMF तयार होऊन करंट फ्लो होईल. तर बघा, द मॅग्निट्यूड ऑफ फ्लक्स ऑफ कॉईल इज हाय अँड इट मे लिंक विथ द सेकंडरी कंडक्टर. ओके, सेकंडरी काय पहा, द मॅग्निट्यूड ऑफ फ्लक्स ऑफ कॉईल इज हाय अँड इट मे लिंक विथ सराउंडिंग मेटॅलिक स्ट्रक्चर. त्याच्या बाहेरच्या सराउंडिंग मेटॅलिक स्ट्रक्चरला ते लिंक करणार आहे. ओके, द कॉन्फाईन द फ्लक्स टुवर्ड द चार्ज, द कोर लॅमिनेशन आर प्रोव्हाइडेड. आयन कोरच आहे ना, कोर आयनच आहे ना, आयन और कोर लॅमिनेशन आर प्रोव्हाइडेड अराउंड इंडक्शन कॉईल. तपा, हे ओपन अप आहे, हे क्लोज पाथ नाही आहे, लक्षात घ्या. क्लोज पाथ असतं तर मग याच्यातूनच फ्लक्स लिंक झाले असते. या फ्लक्स इथं लिंक होणार आहेत, लार्ज करंट लार्ज फ्लक्स, पण हे कंप्लीट स्ट्रक्चर नाही आहे, लक्षात घ्या. ते तर फक्त प्रोटेक्शनसाठी. म्हणून फ्लक्स याच्यामधून याच्यावर लिंक होऊन याच्यामधून करंट फ्लो होणार आहे. ओके, तर आयन कोर आहे ते. आता बघा, सप्लायची फ्रिक्वेन्सी जी आहे किती आहे रे, 500 ते 600 हर्ट्ज, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी.
हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे जास्त फ्लक्स लिंक होतील आणि जास्त फ्लक्स लिंक झाल्या की चार्ज हिटेड अप होईल. आता वर्किंग बघा. चार्ज ॲक्ट ॲज अ सेकंडरी अँड यूट वर्क ऑन फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके. ईडी करंट आर इंड्यूस इन द चार्ज ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याच्यामध्ये ईडी करंट तयार होणार आहे आणि त्या ईडी करंटमुळे ते मटेरियल हीट होणार आहे. ओके. ईडी करंट फ्लो इन एंटायर मास ऑफ चार्ज अँड कॉजेस हीटिंग ऑफ चार्ज. ह्या पूर्ण मटेरियलमध्ये ईडी करंट फ्लो होणार आहे आणि त्याच्यामुळं चार्ज हिटेड अप होणार आहे. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स डेव्हलप इन द चार्ज गिव्ह ॲटोमॅटिकली स्टिरिंग ॲक्शन. युनिफॉर्म हीटसाठी स्टिरिंग ॲक्शनची आवश्यकता असते. सारख्या प्रमाणात सगळीकडे हीट व्हावी म्हणून त्याची ॲक्शनची गरज आहे. ते ॲटोमॅटिक होणार आहे. ओके. पुन्हा एकदा लक्षात द्या. कोरलेस टाईप फर्नसमध्ये कोर नसतं. सगळ्यात महत्त्वाचं इथं काय आहे, प्रायमरी वाइंडिंग म्हणजे काय, हे कॉईल आहेत, हे अशा मोठ्याला दिसतात, तुम्हाला दिसत आहेत. तर याच्यामध्ये काय आहे रे, आतमध्ये हॉलो आहे. तर हे काय, याच्यामधून आपण वॉटर सर्क्युलेट करणार आहे आणि हे जे कंडक्टर आहेत त्याच्यामधून करंट फ्लो होणार. करंट फ्लो झाल्यावर ते हिटेड अप होणार आहे आणि वॉटर सर्क्युलेट झाल्यावर त्याचं टेम्परेचर कंट्रोलमध्ये राहणार आहे. कशाचं, प्रायमरीचं. सेकंडरीमध्ये आता टेम्परेचर जास्त आहे, फ्रिक्वेन्सी जास्त आहे, काय होणार आहे, जास्त फ्लक्स लिंक होणार आहेत. त्या फ्लक्स कुठं लिंक होणार आहेत, याच्यामध्ये. ओके. पण याला सर्क्युलेशनला पाथ आहे का, क्लोज पाथ आहे का, नाही. म्हणून क्लोज पाथ नाही आहे, ते एका कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे. म्हणून तिथं ईडी करंटनी हीट तयार होणार आहे. करंट तर फ्लो होईल पण कोणता, ईडी करंट. आणि त्या ईडी करंटमुळं याच्यात हीट तयार होणार आहे आणि हे मटेरियलची हीट जी आपण कशा थ्रू कंट्रोल करू शकतो, फ्रिक्वेन्सी थ्रू कंट्रोल करू शकतो, सप्लाय थ्रू कंट्रोल करू शकतो. ओके. याच्यात कसलंही कोर नाही, हे आहे हे प्रोटेक्शनसाठी, लॅमिनेशन, याला प्लेसिंगसाठीच आहे. आणि मधामध्ये काय केलं रे आपण, रिफ्रॅक्टरी मटेरियल प्लेस केलं आहे. का, तर चार्ज आपल्याला ह्या कंटेनरमध्ये ठेवता यावं. याची हिटिंग वेगळी आणि याची हिटिंग वेगळी. मधात तुमचं रिफ्रॅक्टरी लाईनिंग, ज्याला आपण काय करतो, हीट इन्सुलेटिंग मटेरियल म्हणतो. कंटेनर काढायचं, वरून हीट काढून घ्यायची, परत प्लेस करायचे, म्हणजे कंटेनरचं वरचं पार्ट काढायचं आहे, त्याच्यामध्ये कंटेनर ठेवायचं आहे, चार्ज टाकायचे, हीट करायचे, परत त्याची प्रोसेसिंग झाली ते काढून घ्यायचे, पुन्हा टाकायचे, पुन्हा सप्लाय द्यायचं. अशा पद्धतीने ही प्रोसेस कंटिन्यू करता येते. तर याच्यात ईडी करंटनी हीट तयार होते, लक्षात घ्या. ओके. तर कुठं वापरतात रे, स्पेशल प्रिसाईज मेटलमध्ये, म्हणजे खूप महागडे महत्त्वाचे मेटल आहेत, अशा मेटलचं हिटिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके. त्याचं कन्स्ट्रक्शन सिम्पल आहे आणि चार्ज हँडलिंग सोपी आहे. ओके. टेम्परेचर रिक्वायर्ड टू मेल्ट द चार्ज इज लेस. कमी टेम्परेचरवर पण ते चार्ज मेल्ट होणार आहे. आणि ॲटोमॅटिक स्टिरिंग ॲक्शन पॉसिबल आहे, म्हणजे युनिफॉर्म हीट पॉसिबल आहे. ओके. ओव्हरऑल कॉस्ट पण लई महाग नाही आहे, महाग आहे कम्पेअर विथ अजेक्स वॅट किंवा अदर टाईप फर्नस, परंतु लई महाग नाही आहे कारण प्रिसाईज मेटल आपण हीट करतो आहे. डिसॲडव्हान्टेज काय रे, याचा पॉवर फॅक्टर कमी आहे, इफिशियन्सी कमी आहे. प्रायमरी फ्लक्स मे लिंक विथ सराउंडिंग स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये पहा, हे लॅमिनेटेड स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये पण फ्लक्स लिंक होणार ना, त्याच्यामुळं याची इफिशियन्सी कमी आहे. इथं लक्षात, इफिशियन्सी का कमी आहे, कारण फ्लक्स तर खूप तयार होतात, परंतु हे सराउंडिंग स्ट्रक्चरला सुद्धा त्या फ्लक्स लिंक होतात, कारण देर इज गॅप बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी. त्याच्यामुळे याची इफिशियन्सी कमी आहे आणि लॉसेस पण जास्त आहेत. इथं लक्षात. हाय फ्रिक्वेन्सी हिटिंगमध्ये ईडी करंट हिटिंगकडे आपण जाऊ, लक्ष द्या. हाय फ्रिक्वेन्सी हिटिंगकडे आपण ईडी करंट हिटिंगकडे जाऊ. तर आत्ता आपण कोरलेस टाईप ऑफ फर्नस बघितलं, त्याच्यामध्ये चार्ज हिटेड अप होत होतं ईडी करंट हिटिंगनी, बरोबर आहे. चार्ज हिटेड अप होत होतं ईडी करंट हिटिंगनी. तर त्या टाईपची हिटिंग आपल्याला इथं बघायची. तर पहा काय होणार आहे, करंट सर्क्युलेट होणार आहे
करंट सर्क्युलेट झालं की हे मधलं मटेरियल जे आहे ते भाजून निघणार आहे. करंट सर्क्युलेट झालं की हे मधलं मटेरियल भाजून निघणार आहे आणि अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू हीट आतमध्ये पेनिट्रेट होणार आहे. ओके. आणि हीट म्हणजे करंट याच्यामधून सर्क्युलेट होणार आहे, तर ते कंडक्टर पण खूप हिटेड अप होतील. मग मधात काय आहे, हॉलो कंडक्टर आहे आणि त्याच्यामध्ये काय सोडतो आपण, वॉटर सोडतो. ओके. म्हणजे हे पाण्याच्या ट्यूब आणि वरून कंडक्टर, हे पाण्याच्या ट्यूबवरून कंडक्टर, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. पाणी सोडलं की ते कंडक्टर गार राहील. आणि इथं स्किन इफेक्ट माहिती आहे का? स्किन इफेक्ट म्हणजे करंट हा आउटर सरफेसवर कॉन्सन्ट्रेट होतो आणि इनर सरफेस ॲक्ट ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल. अशा टाईपचं स्ट्रक्चर क्रिएट होऊन जो इफेक्ट तयार होतो त्याला स्किन इफेक्ट असं म्हणतात. तो इफेक्ट इथं वापरला आहे. बघा प्रिन्सिपल, इन हाय फ्रिक्वेन्सी ईडी करंट हिटिंग द स्किन इफेक्ट प्ले अन इम्पॉर्टंट रोल. स्किन इफेक्ट म्हणजे काय, टेंडन्सी ऑफ करंट कॉन्सन्ट्रेटेड ॲट द आउटर बॉडी ऑफ द कंडक्टर. ओके. किंवा सरफेस ऑफ द कंडक्टर. आता हे जास्त कधी होणार आहे, ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी जास्त असेल त्यावेळेस हे स्किन इफेक्ट जास्त होणार आहे. आणि अशा टाईपचा इफेक्ट वापरून आपण हिटिंग करतो, त्या टाईपच्या हिटिंगला आपण काय म्हणतो, ईडी करंट हिटिंग, हाय फ्रिक्वेन्सी ईडी करंट हिटिंग. कन्स्ट्रक्शन बघा, तर याच्यामध्ये वॉटर सर्क्युलेटिंग कंडक्टिंग कॉईल आहे, म्हणजे इनर ट्यूब ॲक्ट ॲज अ कंडक्टिंग वॉटर, त्याच्यामध्ये कंडक्टिंग वॉटर असेल आणि बाहेरच्या याच्यामध्ये काय कंडक्टिंग करंट असेल. म्हणजे हे हा जो सरफेस आहे हा काय रे, कंडक्टर आहे आणि हा वॉटर कंडक्टर आहे. हे इलेक्ट्रिक कंडक्टर आहे, हे वॉटर कंडक्टर आहे. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर एम्प्लॉय करा. कशाच्या अराउंड, चार्जच्या, म्हणजे लोडच्या, ज्याला आपल्याला भाजून काढायचे, ज्या मटेरियलला भाजून काढायचे त्याच्या. तर बघा, द पार्टिकल टू बी हीटेड आर प्लेस विदिन द हाय फ्रिक्वेन्सी करंट कॅरिंग कॉईल अँड AC फ्लक्स सेटअप अँड ED करंट आर सेटअप इन द आर्टिकल. तर बघा, सप्लाय दिला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होणार आहे, हीट प्रोड्यूस करंट सर्क्युलेट होणार आहे. आणि ते करंट सर्क्युलेट जो झाला त्याला तो स्किन इफेक्टमुळं काय होईल, ह्या सरफेसवर सरफेसच्या नियर कॉन्सन्ट्रेट होईल आणि इनर पार्ट जो आहे तो इन्सुलेटिंग म्हणून काम करेल. कधी होईल, हे फ्रिक्वेन्सी जास्त असताना. ओके. द हाय फ्रिक्वेन्सी करंट कॅरिंग कॉईल इज कॉल्ड हीटर कॉईल, त्यालाच आपण हीटर कॉईल म्हणू. द मटेरियल विच इज टू बी हीटेड इज कॉल्ड एज चार्ज, ह्यामधल्या मटेरियल आपण चार्ज म्हणू. सिन्स द ईडी करंट इज प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ स्क्वेअर ऑफ सप्लाय, तर सप्लायच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये ईडी करंट असेल आणि फ्लक्स डेन्सिटीच्या प्रपोर्शनमध्ये असेल, ओके. हेन्स फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय इज यूज ॲज अ हिटिंग, सो इट शुड बी मोर. कितीच्या रेंजमध्ये, 10,000 ते 4,00,000 हर्ट्झ या रेंजमध्ये आपण फ्रिक्वेन्सी अप्लाय करतो. बाय कंट्रोलिंग द फ्रिक्वेन्सी द फ्लक्स डेन्सिटी द अमाऊंट ऑफ हीट कॅन बी कंट्रोल. फ्लक्स कंट्रोल केल्या हीट कंट्रोल होणार आहे, फ्लक्स वाढवल्या हीट वाढणार आहे, फ्लक्स कमी झाल्या, फ्रिक्वेन्सी वाढली हीट वाढणार आहे, फ्रिक्वेन्सी कमी झाली हीट कमी होणार आहे. ओके. याच्यात हिस्टेरिसिस लॉसेससुद्धा कन्सिडर होतात. बघा, कोअरचे 2 टाईपचे लॉसेस, एक एडी करंट आणि दुसरा हिस्टेरिसिस लॉसेस. हिस्टेरिसिस लॉसेससुद्धा कन्सिडर होता, परंतु तो लॉस वेस्ट ऑफ हीट म्हणून जातो. ओके. आता किती आतपर्यंत हीट, हे पहा मटेरियल भाजून किती आतपर्यंत जाणार आहे हे कशावर डिपेंड करतं. सो डेप्थ ऑफ पेनिट्रेशन इज प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ फ्रिक्वेन्सी. तर या फॉर्म्युल्याने डेप्थ डिसाईड होती. सो डेल्टा इज इक्वल्स टू 1/2 पाय रो इंटू 10⁷ मायक्रो फ्रिक्वेन्सी. ओके. मी इंटू फ्रिक्वेन्सी. तर याच्यावर हे डिपेंड करतं. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू, फ्रिक्वेन्सी किती रेंजमध्ये आहे, 10,000 ते 4,00,000 हर्ट्झच्या प्रपोर्शनमध्ये आहे. ओके. तर कुठं वापरता हे सरफेस हार्डनिंग, सरफेसला हार्ड करायचं असेल, टफ करायचं असेल तर तिथं वापरतात. ॲनलिंग ऑफ मेटल, सरफेसचं ॲनलिंग, त्याला वेगवेगळे शेप द्यायचे सरफेसवर,
त्याच्यात वापरतात. किंवा सोल्डरिंग म्हणजे एक मटेरियल दुसऱ्या मटेरियलला बाउंड करायचं आहे. ओके, तर याला ह्या 3 ॲप्लिकेशनला आपण ह्या टाईपची हीटिंग वापरतो. त्याच्यानंतर काय काय फायदे याचे, क्विक अँड क्लीन कन्व्हिनियंट मेथड आहे. ओके, हीट वेस्टेड कमी आहे कारण ते मटेरियल याच्या अराउंडच आहे एकदम. ओके, त्याच्यानंतर व्हेरी हाय रेट 5 kW/cm² एवढ्या रेटने हिटेड होतं आहे. ॲक्युरसी चांगली आहे आणि ॲक्युरसीसाठी आपण टायमिंग कंट्रोल डिव्हाइस म्हणजे 2 मिनटं हीट चालू करायची, 2 मिनटं बंद करायची, अशा टाईपचं हीटिंग आपण तिथं करतो. त्याच्यानंतर ॲक्युरेटली कंट्रोल, व्हॅक्यूम हिटिंगसुद्धा पॉसिबल आहे. अनस्किल लेबर म्हणजे अगदी कोणासारखे लेबर जे काय साधेसुधे असते ते सुद्धा आपण ते वापरू शकतो आपण हिटिंग करण्यासाठी. कॉस्ट जास्त लागणार आहे. एफिशियन्सी 50%पेक्षा कमी आहे कारण लॉसेस भरपूर आहेत. इनिशियल कॉस्ट जास्त आहे कारण वॉटर कूलिंग हे सगळं काय काय याच्यात, म्हणून याचा वापर पण खूप कमी प्रमाणात होतो. फक्त ह्या मेटल हार्डनिंग आणि सरफेस हार्डनिंगसाठी, ॲनलिंगसाठी याचा वापर केला जातो. ओके, आणि सोल्डरिंगसाठी. तर या टाईपच्या हिटिंगला आपण ईडी करंट हिटिंग असं म्हणतो. हाय फ्रिक्वेन्सी हिटिंग किंवा ईडी करंट हिटिंग. समजलं? सो राईट डाऊन.